चॅप्टर नंबर 2 कोणता आहे पार्ट 1चा? रिअल नंबर्स. कोणकोणत्या टाईपचे नंबर असतात? पहिल्या चॅप्टरमध्ये झालं ना आपलं. नॅचरल नंबर काय आहेत? 1 2 3 4. होल नंबर त्याच्यामध्ये फक्त 0 ॲड करायचं. 1 2 3 0 पासून बाकी सगळे पुढचे 1 2 3 4 आहेत. इंटिजर्समध्ये काय असतं? निगेटिव्ह नंबर्स पण आहेत, पॉझिटिव्ह पण आहे आणि 0 पण आहे. रॅशनल नंबर म्हणजे काय? P/Q फॉर्ममध्ये लिहू शकतो आपण. हे वरचे सगळे नंबर काय आहेत? ह्या सगळ्यांना आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो. इररॅशनल नंबर काय असतं? इररॅशनल नंबर एक्झाम्पल सांगा इररॅशनल नंबरचं. लिहून दिलं होतं तुम्हाला. √3 √2 हे काय आहे? ज्याचं स्क्वेअर रूट निघत नाही ते काय आहे? इररॅशनल नंबर म्हणूया आपण. सेट ऑफ रिअल नंबर्स. रिअल नंबर कोणते आहेत? सगळे हे सगळे नंबर काय आहेत? जे नंबर लाईनवरती आपण दाखवू शकतो ते सगळे काय आहेत? रिअल नंबर्स. ठीक आहे. टाईप्स ऑफ नंबर समजा माहिती आहेत आपल्याला, पहिल्या चॅप्टरमध्ये झालेत, तर एवढा इश्यू नाही. आता ह्या प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर. प्रॉपर्टी कोणत्या आहेत? कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी आणि इनव्हर्स प्रॉपर्टी. कम्युटेटिव्ह म्हणजे काय असतं? ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन आपल्याला बघायचं. बघा ॲडिशनमध्ये काय असणार आहे? A+B केलं किंवा B+A केलं, काय फरक पडणार आहे का? 3+4 केलं किंवा 4+3 केलं, काय फरक पडणार आहे का? उत्तर किती येणार आहे? 7च येणार आहे. मग A+B करू किंवा B+A करू, काय होणार आहे त्याला? सिक्वेन्सने काय फरक पडणार का? ॲडिशनला फरक पडणार नाही. मग त्याला काय म्हणणार? कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ॲडिशनमध्ये पण फॉलो करत आणि मल्टिप्लिकेशनमध्ये बघा. 3 × 4 केलं किती उत्तर येणार आहे? 12 किंवा 4 × 3 केलं तरी 12. मग कम्युटेटिव्ह म्हणजे काय असतं? तर सिक्वेन्स आपण उलटा केला तरी काय येणार आहे? ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनला काय होणार आहे? फॉलो करणार आहे. A+B केलं काय किंवा B+A केलं काय, किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये A × B केलं किंवा B × A केलं काय, दोन्ही काय होणार आहे? फॉलो होणार आहे. म्हणजे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ही ॲडिशनला पण फॉलो होणार आहे आणि मल्टिप्लिकेशनला. ते सबट्रॅक्शनला फॉलो होईल का मला सांगा बरं? 10 - 5 केलं किंवा 5 - 10 केलं, दोन्ही सेम आहे का? 10 - 5 5 - 10 दोन्ही सेम आहे का? नाही, त्यावेळेस साईन चेंज होतं, त्यामुळे इथं सबट्रॅक्शन हे फॉलो नाही करत कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. आता असोसिएटिव्ह प्रॉपर्टी बघा. आता 3 नंबर आहेत. पहिल्यांदा ह्या दोघांची ॲडिशन केली. A B C 3 नंबर आहेत. A B ची ॲडिशन केली, त्याच्यामध्ये C ॲड केलं. मग त्यानंतर काय केलं आपण? B+C ची ॲडिशन केली, नंतर त्यामध्ये A ॲड केलं, काय फरक पडणार आहे का? नंबर घेतले आपण, समजा 1 2 3 नंबर आहेत. 1 आणि 2ची ॲडिशन केलं 3, आणि 3 आणि 3 किती होणार आहे? 6च उत्तर येणार आहे. एक साईड ठेवला, 2 आणि 3ची बेरीज केली किती येणार आहे? 5. 5 आणि 1 6. मग ॲडिशनला काय फरक पडणार आहे का? सेम तसंच मल्टिप्लिकेशनला पण अगोदर आपण B आणि Cचं मल्टिप्लिकेशन केलं, नंतर त्याला A ने मल्टिप्लाय केलं, उत्तर तेच येणार आहे की जे A आणि B ला मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर त्याला अँसर येईल त्याला C ने मल्टिप्लाय करायचं. सिक्वेन्सने काय फरक पडणार नाही. मग त्याला म्हणायचं 2 नंबर असतील तर कम्युटेटिव्ह, 3 नंबर असतील तर असोसिएटिव्ह. ठीक आहे. कुठलं पेअर घेतले आपण अगोदर त्याच्यावरती. आता आयडेंटिटी कोणती आहे? ए मध्ये कुठल्या पण नंबरमध्ये आपण 0 ॲड केला, काय फरक पडणार आहे का त्याला? उत्तर काय येणार आहे? तोच नंबर येणार आहे. आता मल्टिप्लिकेटिव्ह प्रॉपर्टी काय ह्याच्यामध्ये? ह्याला 1 ने मल्टिप्लाय केलं कुठल्या पण नंबरला, काय येणार आहे? 1 येणार उत्तर. काय? तोच नंबर येणार आहे. कोणत्या पण नंबर ए आहे त्याला 1 ने मल्टिप्लाय केलं, उत्तर काय येणार आहे? तोच नंबर येणार आहे ना. आता इनव्हर्स, इनव्हर्स म्हणजे काय असतं? ॲडिटिव्ह इनव्हर्स काय असतं? त्या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. 5चा इनव्हर्स काढायचा, किती येईल 5चा इनव्हर्स? 5चा काढायचा असेल तर -5. त्याची ॲडिशन किती यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. 10चा इनव्हर्स काय येईल? 10चा इनव्हर्स काय येईल? -10. -5चा -7चा इनव्हर्स काय येईल? +7 येणार त्याचं. कळलं का? आता मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असतं? त्याचं मल्टिप्लिकेशन 1 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? 5चा इनव्हर्स काय येईल? मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 1/5. ठीक आहे. 5 घेतलं, त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय येणार? 1/5. किती येणार मग? 1. 5ला 5 कडू ना भागाकारामध्ये, उत्तर किती येणार? 1. समजा -10 घेतलं, त्याचा इनव्हर्स काय येईल? 1/-10 येईल थोडक्यात. मग हे 10ला 10 कॅन्सल आणि मायनस मायनस काय होणार? प्लस होणार. म्हणजे जो समजा 5 जो काय नंबर घ्यायचा, काय घ्यायचा? रेसिप्रोकलने त्याला मल्टिप्लाय करायचं. 10 घेतलं तर 10चा रेसिप्रोकल 1/10 आहे. ठीक आहे. जर समजा आपण इथं नंबर घेतला 5/4 घेतलं, त्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? त्याचं रेसिप्रोकल काय? त्याच्या उलट केल्यावर काय येणार आहे? 5/4चा रेसिप्रोकल 4/5. मग काय होणार इथं? 5ला 5 कॅन्सल, 4ला 4 कॅन्सल. ह्याचा आन्सर काय येणार आहे? ह्याचं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स कोणते त्याच्यामधले?
हे काय आहेत? मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहेत त्याचे. ठीक आहे, याने मल्टिप्लाय केल्यावरती आन्सर काय येणार आहे? 1. आणि ह्याच्यामध्ये काय असतं, समजा 5 घेतला तर कोणता नंबर घ्यावा लागेल पुढचा? -5 घ्यावा लागेल ना, तर ते 0 येणार आहे. -10 घेतला तर पुढचा +10 घ्यावं लागेल. मग हे काय झालं त्याचे ॲडिटिव्ह इनवर्स काय झाले? ॲडिटिव्ह इनवर्स. ॲडिटिव्ह इनवर्स काय असतं? ॲडिशन त्याची 0 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स त्याचे मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. हे बेसिक आहे, एवढं काय त्याच्यामध्ये नाही आपल्याला लागणार ते. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? दोनच नंबर आहेत ए आणि बी, त्याचा सिक्वेन्स उलटा पालटा केला तरी काय फरक पडणार नाही. ए प्लस बी केलं काय, बी प्लस ए केलं, तेच मल्टिप्लिकेशनमध्ये ए इंटू बी केलं काय किंवा बी इंटू ए केलं काय, नंबर तोच राहणार आहे. असोसिएटिव्ह आहे, 3-3चा ग्रुप आहे. ए प्लस बी प्लस सी करायच्याऐवजी ए बी केलं आपण अगोदर प्लस, नंतर त्याला सी ॲड केलं. ए मध्ये बी प्लस सीची ॲडिशन आपण ॲड केली, सेम उत्तर येणार आहे. तसंच मल्टिप्लिकेशनमध्ये पहिल्यांदा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून उत्तर जे येईल त्याला एने मल्टिप्लाय केलं, किंवा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून त्याला सीने मल्टिप्लाय केलं, उत्तर तेच येणार आहे. आयडेंटिटी काय? ॲडिशनमध्ये बघा, 0 ॲड केला कोणत्या पण नंबरमध्ये काय फरक पडणार आहे का? नंबर तोच राहणार आहे. कोणत्या पण नंबरला 1ने मल्टिप्लाय केलं तर नंबर तोच राहणार आहे. ॲडिटिव्ह इनवर्स काय असतं? त्याचे ॲडिशन किती यायला पाहिजे? 0. -10 घेतलं तर +10 त्याचा इनवर्स येणार आहे. आणि मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय असतं? त्याचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. त्याच्या रेसिप्रोकलने आपण त्याला मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. आता बघा, मागच्या वर्षी तुम्ही शिकला होता भागाकारामध्ये, जे भागाकार आपण करतो त्याच्यामध्ये 3 टाईपची उत्तर येतात. 3 टाईपचे उत्तर आहेत. कोणतं? टर्मिनेटिंग टाईप. कोणतं? म्हणजे एंड झाला नाही तर काहीतरी. टर्मिनेट म्हणजे काय होणार थोडक्यात? एंड त्याला आहे काहीतरी. शेवटी काय येणार आहे? रिमाइंडर 0 येणार आहे. रिमाइंडर काय येणार आहे? 0. एंड त्याला आहे किंवा रिमाइंडर आपण 0 लिहूया आपण. रिमाइंडर 0 येणार त्याच्यामध्ये. त्याला काय म्हणायचं? टर्मिनेटिंग. रिमाइंडर 0 येणार आहे. ठीक आहे. रिमाइंडर 0 आलं त्याला आपण म्हणणार टर्मिनेटिंग. ठीक आहे. नॉन टर्मिनेटिंग काय असतं? नॉन टर्मिनेटिंग त्यामुळे 2 टाईप आहेत परत. नॉन टर्मिनेटिंग आणि तर रिकरिंग दिलाय. रिकरिंग म्हणजे परत परत तेच रिपीट होणार आहे, तर त्याला म्हणायचं रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे संपत नाही, किती पण नंबर लिहा. आधी तर काय होणार आहे? 2 2 2 2 येतच राहते, म्हणून आपण 2 वरती काय देतो? एक टिंब देतो, पॉईंट देतो. मग 2 रिपीट होणार आहे, त्याला काय म्हणायचं? नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. ते काय होते? रिकर होत जाते, 2 2 2 तसंच येत जाते. आता प्रत्येक वेळी एकच नंबर रिपीट होईल असं काही नाही, एकापेक्षा जास्त नंबर पण रिपीट होतात. आता ह्याच्यामध्ये काय होते? खाली बघा तिथं 33ला भागिले गेलं 26ने, तर काय होणार आहे? हे नंबर रिपीट होते नाही, ह्याच्यावरती लाईन मारली, ह्याचा अर्थ काय? हे नंबर रिपीट होते. 692307 हे नंबर रिपीट होते. मग ह्याला काय म्हणणार आपण? सेम हेच. एक नंबर रिपीट होते का? नाही, बरेच नंबर रिपीट होते त्याच्यामध्ये. मग ह्याला काय म्हणायचं? नॉन टर्मिनेटिंग आहे. आणि काय? रिकरिंग टाईप आहे. रिकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा तेच नंबर येतात ते. आता इथं पुढं काय असेल? 7च्या पुढं परत 692307, परत 692307. हे काय आहेत? नॉन टर्मिनेटिंग आहेत, पण त्याच्यामध्ये अजून एक काय रिपीट होते परत आहे दिस पॅटर्न, मग त्याला म्हणायचं रिकरिंग टाईप. इथे पण बघा, हे 513 रिपीट होते. बघा 513 513 513, ह्याच्यावरती रेश मारले, ह्याचा अर्थ हे रिपीट होते. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. काय ह्याच्यामध्ये नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग पण असतं. तिसरा टाईप कोणता आहे? नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग पण असतं. नॉन रिकरिंग मग रिपीटच होत नाही ते. समजा एखादा नंबर घेतला 8 पॉईंट, समजा 3275 जे काय समजा असेल नाही का, 38 काय 8739 असं काय कुठला पण रॅन्डम नंबर येतो नाही का, असं काय पण होतं रॅन्डम, त्याच्यामध्ये काहीच पॅटर्न नाही, तर त्याला काय म्हणणार आपण? नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग. रिकरिंग मध्ये त्याच्यामध्ये परत तेच त्या संख्या येणार आहेत, त्याला म्हणायचं रिकरिंग टाईप. ठीक आहे. नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग असं की हा काय आलं? नॉन रिकरिंगच आहे की, रिपीट होणारच नाही. रिकरिंग म्हणजे वरच आहे, हे रिपीट होणारच नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळे नंबर असणार प्रत्येक वेळेस, पॅटर्न नाही त्याच्यामध्ये काहीच. पॅटर्न असेल तर रिकरिंग, कुठलाच पॅटर्न नसेल तर नॉन टर्मिनेटिंग आहे, नॉन रिकरिंग आहे. ह्याच्यामध्ये प्रश्न कशा टाईपचे असतात बघा आपल्याला. टू एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन पी अपॉन क्यू फॉर्म. एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल इन पी अपॉन क्यू फॉर्म. आता हे कशाचं उत्तर आहे ते आपल्याला काढायचं. प्रश्न काय दिला आपल्याला? 0.777. ह्याचं रिपीट काय होते?
7 रिपीट होते. मग कोणत्या संख्येचा भागाकार केल्यावरती असं उत्तर येणार ते आपल्याला शोधून काढायचं. किती संख्या रिपीट होते त्याच्यामध्ये? किती संख्या रिपीट होते? 3. 0.77ला काय लिहू शकतो आपण? 0.7 त्याच्यावरती बार द्यायचं. किती संख्या रिपीट होते ते? एकच संख्या रिपीट होते. ज्यावेळेस एक संख्या रिपीट होते त्यावेळेस काय करायचं? त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं. 2 संख्या रिपीट झाली त्याला 100 ने. किती संख्या? तेवढे 0 घ्यायचे. 3 संख्या रिपीट होत असेल तर 1000 ने त्याला मल्टिप्लाय करायचं. आता किती संख्या त्याला? एकच रिपीट होते ना. ठीक आहे, ह्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं लक्षात ठेवा. लेट्स अज्युम कसं सोडवायचं समजून घेता. हा नंबर आहे 0.7ला आपण एक्स घेऊया. एक्स इज इक्वल टू 0.7 बार घेतला आपण. एक्सला काय घेतलं आपण? 0.7. त्याला नंबर द्यायचा इक्वेशन नंबर 1. किती संख्या रिपीट होते ते? एकच. मग त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं. आता 7 7 किती पण वेळा आहेत ना याच्यामध्ये. मल्टिप्लाय बाय 1 10 करूया आपण. मल्टिप्लाय बाय 10 काय होईल मग 10 ने मल्टिप्लाय केल्यावरती? मल्टिप्लाय बोथ साइड्स लिहू आपण. समजा मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 10. ह्या बाजूला काय लेफ्ट साईडला 10x येणार आहे. त्या साईडला काय होणार आहे? 10 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होतं? पॉईंट शिफ्ट होतो ना. मग 777 होतं, यातला एक पॉईंट इकडे शिफ्ट झालं तर काय होणार आहे? हा पॉईंट इकडे शिफ्ट झाला तर 7.777 येणार आहे ना. 7.77. मग ते 7 किती पण वेळा आहे म्हणून त्याच्यावरती आपण फक्त ह्यातला एक 7 फक्त आपण इकडे घेतला तरी पण इनफायनाईट टाइम्स ते आहेच, संपणारच नाही कधी पण. मग ह्याला नंबर द्यायचा इक्वेशन नंबर 2. कळलं इथपर्यंत? ह्या दोघांची वजाबाकी करायची. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2 समजा लिहिलं. 2 मधून एक वजा करायचं तसं तर. कुणाला काय कळत नसेल त्यांनी 2 - 1 लिहिलं तरी चालेल. ज्याला वाक्य लिहिता येत नाही त्याने हे लिहिलं तरी चालेल. 2 - 1 करायचे. मग 2 - 1 केलं का लेफ्ट साईडमधून लेफ्ट साईड मायनस करायची. 10x मधून काय मायनस करायचे? एक्स मायनस करायचे. मग 10x - x केलं इज इक्वल टू त्या साईडला काय या दुसऱ्यातून पहिला नंबर मायनस करायचा. 7.7 बार आहे त्यातून काय मायनस करायचंय? 0.7. काय होईल याची वजाबाकी केल्यावरती सांगा आता. वजाबाकी केल्यावरती काय होईल? सबट्रॅक्शन केल्यावरती सांगा. 10 मधून 1 गेला किती राहिले? 10x - x केलं तर काय राहणार आहे? 9x. आता 7.7 बार आहे आणि पुढं 0.7 बार आहे. लक्षात घ्या 7.7 बार इथं आहे आणि इथं काय 0.7. मग इथं 7 7 7 येणार आहे ना. प्रत्येक वेळी काय होणार मग ते 0 होणार आहे आणि इथं काय राहिलं 7. 7.0 म्हणजेच काय राहणार आहे? 7 येणार आहे. ठीक आहे. मग x इज इक्वल टू काय येणार? हे मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होणार? डिवाइड. उत्तर काय आलं आपलं? x इज इक्वल टू काय येणार आहे? 7.9. म्हणजेच हा नंबर काय आहे? 7. x आपण घेतलं होतं ना 0.7 बार. म्हणजेच x इज इक्वल टू जे आपण घेतलं होतं 0.7 बार म्हणजेच 0.777. तेच काय आहे? 7/9. क्रॉस चेक करायचं असलं कसं करणार आपण? भागाकार करून पाहूया आता. सांगा क्रॉस चेक करा. हे काय लिहायची गरज नाही तुम्हाला पेपरला. 9 ने डिवाइड करायचे 7ला. भाग जाईल का? भाग जाईल का 9 ने? मग 0 ने भाग लावावं लागेल. किती येणार आहे? 7. मी इथं पॉईंट दिला. किती होणार इथं? 70. 9च्या पाढे 70 आहे का? त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 9 7 63. किती राहिले? 7. परत 0 होणार 7. आलं का? 63 परत 7 काय येणार आहे आता? 70 होणार. परत 7 7 7 7 असं येत राहणार आहे. कळलं का? काय लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये? कशाने मल्टिप्लाय करायचंय? कधी 10 ने मल्टिप्लाय करायचंय? एकच नंबर रिपीट होते म्हणून. 2 नंबर असते तर 3 नंबर असते तर 1000. 4 नंबर असते तर अय इथे किती नंबर रिपीट होते ते? त्याला काय करायचं आता? लेट्स अज्युम. सांगा मला ह्याच्यात काय लिहिणार आता? x इज इक्वल टू 7. कोणते नंबर रिपीट होते? 5 to 9 आहे ना. मग 5 to 9 आहे रिपीट. त्याला काय घ्यायचं आपण? x घेतलं. ठीक आहे. मग कशाने मल्टिप्लाय करायचं आता? ह्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1000. 1000 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? लेफ्ट साईडला काय येणार आहे? 1000x बरोबर ना. 1000 इकडे आहे. त्या बाजूला काय होईल? 1000 ने मल्टिप्लाय केलं किती संख्या ह्या बाजूला येणार आहेत? पॉईंट कुठे शिफ्ट होणार?
एक 2 आणि 3 डेसिमल तिकडे जाणार आहे. मग काय येईल ह्या बाजूला 7529 पॉईंट पुढचे जे नंबर आहेत ते तसेच राहणार आहेत ना. ते 529 किती पण वेळा घेऊ शकतो. 529 रिपीट होणार आहे. मग ह्यातले बघा 3 नंबर इकडे घेतले तर राहिलं पुढचं काय 3 नंबर इकडे 529 तेच आहे ना. मग ह्याच्यावरती लाईन मारली फक्त बार दिला. हे काय झालं इक्वेशन नंबर 2. काय करायचं आपल्याला इथं सबट्रॅक्ट करायचे ना. सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 and 2 असं लिहावं. तसं तर 2 from 1 लिहिलं पाहिजे पण आता तुम्हाला नाही लिहिते तसं मी. ठीक आहे. फ्रॉम काय लिहायचं इथं 2 - 1 करायचं आपल्याला. ठीक आहे. आता 1000 मधून x मायनस करायचं. 1000 x मायनस एक्स इज इक्वल टू त्या साईडला काय मायनस करावं लागेल. ह्या नंबरमधून हा नंबर मायनस करायचा. काय नंबर हा 7529.529 त्याच्यावरती बार आहे. मायनस काय करायचं 7.529 बार. काय होईल आता ह्याच्यामध्ये 1000 मधून 1 गेला किती राहिले 1000 मधून 1 गेला x. काय अरे 1000 मधून 1 गेल्यावरती किती राहणार आहे 999 राहणार आहे. 9000 कुठून राहणार आता. आता ह्याची वजाबाकी करायची सबट्रॅक्शन कसं करणार 7529.72 सॉरी 529 आहे. बरं त्यातून मायनस करायचंय. असं आहे ना नंबर पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा असतो माहिती आहे ना. मग ह्या बाजूला काय येणार इकडं 0 0 0 इकडे काय होणार 9 - 7 केल्यावरती 2 येणार आहे बरोबर. मग काय येणार बाकी सगळं सेम आहे तसंच 7522. मग काय होईल आता x इज इक्वल टू 7522 अपॉन 999 हे झालं त्याचं उत्तर. म्हणजेच ह्याला आपण काय लिहू शकतो 7.529 बारला आपण लिहू शकतो 7522 अपॉन 999. काय क्रॉस चेक करायचं असेल करू शकतो आपण. दाखवतो तुम्हाला क्रॉस चेक करून. काय नंबर आहे 7522 7522ला डिवाइड केलं 999 किती उत्तर येणार आहे आलं का 7.529 आहे का डबल रिपीट होणार. हम्म. आता ह्याच्यामध्ये हा पॉईंट महत्वाचा आहे. वरच आपण पाहिलं कशाने मल्टिप्लाय करतो एक डिजिट होता रिकरिंग डिजिट आहेत एकच ह्याच्यामध्ये. मग ह्याला कितीने मल्टिप्लाय करणार ह्याला 10ने मल्टिप्लाय करणार. 2 असतील तर असे त्याला आपण 100ने मल्टिप्लाय. 3 असतील तर त्याला आपण 1000ने मल्टिप्लाय. या खाली यायची गरज नाही एवढं फक्त लिहायचं हायलाईट केलं तेवढं. आता टर्मिनेटिंग कोणतं असतं ज्याच्यामध्ये शेवटी काहीतरी रिमाइंडर 0 राहणार आहे. ज्यावेळेस 2 किंवा 5 पाहिजे डेसिमल्समध्ये याच्यामध्ये द प्राईम फॅक्टर ऑफ द डिनॉमिनेटर of a rational number if the prime factor of are 2 or 5 only then its decimal expansion is terminating. काय पाहिजे खाली 2 किंवा 5 पाहिजे डिनॉमिनेटरला तर त्याचं उत्तर काय येणार आहे म्हणजे ते टर्मिनेटिंग येणार त्यामध्ये. त्याच्यामध्ये रिमाइंडर 0 राहणार आहे कधी आहे 2 किंवा 5 असेल तरच. ठीक आहे. मग कोणत्या नंबरमध्ये शेवटी टर्मिनेटिंग असणार आहे 100%. त्याच्यामध्ये 2 किंवा 5ने आपण डिवाइड करू त्याच्यामध्ये काय असणार आहे 100% ते टर्मिनेटिंग असणारच आहे. आता हे काय करायचे क्लासिफाय द डेसिमल एक्सपान्शन. हे जे डेसिमल आता हे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत आपल्याला हे नंबर कोणत्या फॉर्ममध्ये आहेत रॅशनल त्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचे. मग आणि नंतर त्या अगोदर त्याला भागाकार करावा लागेल आपल्याला. मग 2.1 मधला पहिला क्वेश्चन आहे. मग काय करायचं ह्याला भागाकार करायचा ह्याचा आणि उत्तर जे येईल त्याचा क्लासिफाय करायचे. कोणत्या ह्याच्यामध्ये क्लासिफाय करायचे टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. मग पहिलं त्याच्यातले सांगा आता काय करायचं त्याच्यामध्ये 13/5 किती येईल ते भागाकार करू आपण साईडला. 5 आहे म्हणल्यानंतर काय येणार आहे भाग जाणार आहे ना डायरेक्ट बघा 5 दुने 10 किती राहिले 3. आता पॉईंट देऊ शकतो आपण इथं आलं 30 5 30 येणार आहे. किती आलं उत्तर याचं 2.6. कोणता टाईप झाला काय झाला टर्मिनेटिंग. लिहूया आपण काय होतंय टर्मिनेटिंग
दुसरं सांगा काय करता येईल दुसरं आता. दुसरं त्याच्यामधलं 2/11 आहे. काय करायचं 11 डिवाइड 2ला भाग जाईल का? मग शून्याने भाग लावला किती येणार आता? पॉईंट दिला तर किती होणार? 20. 11 किती राहिले? 9. 9चे किती होणार? 90. 11 8 88 किती राहिले? 100 कुठून येणार आता? किती येणार? किती राहिले? 2 राहिले ना, 20 झाले. मग किती येणार आता परत? 11 परत किती राहिले? 9. मग काय होईल आता? 90 झाले. 11 8 88 काय रिपीट होते का ह्याच्यामध्ये? मग काय येणार आहे? 0.18 रिपीट होते. मग कोणत्या टाईपचं झालं? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे. रिपीट होते ना, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. सांगा आता पुढचं काय येणार आहे? 29/16. 16चा पाडा पाठ आहे का? हा, सांगा मग. 16 1 16 किती राहिले? 13 राहिले इथं. वरून वजाबाकी करून आले ना आपण आता, मग त्याला आपण पॉईंट देऊ शकतो आता. वरती पॉईंट दिला, इथे किती येणार आहे? 130. 16च्या पाड्यात 130 पेक्षा लहान संख्या किती नंबरला आहे? 8. 16 8 128 किती राहिले? 2. मग 20 झाले. पण 16 1 मग 4 राहिले, मग 40 झाले. 16 दुने 32 किती राहिले? 8. 80 झाले. 16 पंचे 80 किती आलं उत्तर? मग कोणता टाईप झाला इथं? 1.8125. हां, कोणता टाईप झाला? टर्मिनेटिंग. काय होते काय नक्की तुला? होय रे. तीन झालेत ना आपले. 14 सांगा चला. 17/125 सांगा आता. 17/125 करायचे. 125चा पाडा पाठ आहे का? हा, तयार करता येईल का 125चा पाडा? नाही ना. सांगा मग कसं तयार करायचा पाडा ते. 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 5 6 7 8 9 आणि 10 नंबरला. 1 नंबरला काय असणार? 125. 10 नंबरला काय असणार आहे? 1 0 लावायचं ना फक्त. 1225 होय. 1 0 लावायचं ना. म्हणजे दुप्पट केलं किती येणार आहे? 100चा पाडा त्यात 25चा पाडा मिळवायचा तरी होणार आहे. ज्याला कळत नाही त्याने 100 आणि कशाचा पाडा? 25चा पाडा करायचा. किती येणार? 250. 100च्या पाड्यात नसेल येत ना तुम्हाला, ह्या बाजूला लिहून देतो मी. लक्षात घ्या आता काय करायचं इकडे ते. जरा इकडे लहान संख्या आहे, आपण इकडे दाखवतो तुम्हाला मी पाडा. ज्याला येत नाही ना त्याने बघा 100चा पाडा येणार आहे 200 300 400 500 600 700 800 900 आणि 1000. यात प्लस काय करायचं आता? 25चा पाडा करायचा फक्त. 25चा पाडा येतो ना. 25 दुने 50 75 100 125 150 175 200. आता हे फक्त इथे लिहायचं. दुसऱ्या 200 पण नंतर काय? 375 3 नंबरला. नंतर काय येणार आहे? 400 आणि 100 किती होणार? 500. इथे काय येणार? 625. नंतर काय येणार? 750. नंतर काय करायचंय? नंतर काय येणार? 800 आणि 200 किती होणार आहे? आणि शेवटी काय येणार? 900 आणि 200 किती होतं? 1125 येणार आहे ते. पाडा येत नसेल असा पाडा तयार करायला जास्त वेळ लागत नाही. तर विचार करायला अर्धा तास लावताल. पाडा तयार करायला 1-2 मिनिटं बाद झाले. आता खालीवर झाले आपल्या लाईनीवर लिहिलं त्यामुळे ठीक आहे. आता 125 17ने भाग जाईल का? 125ने 17 भाग जाऊ शकतो का? मग 0ने भाग लावायला लागेल आपल्याला. मग 17 आहे तसं राहिलं. 1 पॉईंट दिला मग इथं 170 घेऊ शकतो. 170 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 125. किती नंबरला आहे? 1 नंबरलाच.
किती राहिले बाकी? वजाबाकी करता आले पाहिजे बरं काय त्यात. 10 मधून 5 गेले, इथे किती राहणार? 6. 6 मधून 2 गेले 4, इथे 0. 45, 450 झालं. मग काय होईल आता? 450 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? किती नंबरला आहे? 3 नंबरला. किती शिल्लक राहिला आता? अय 375 आणि 450 आहे. 25 कसं शिल्लक राहिलं? हा 75 ठीक आहे. 25 कोण म्हणते? 375 मध्ये 25 मिळवलं किती झाले? 400. आणि त्या पुढचे 50 किती होणार? 50 आणि 25 75 शिल्लक राहिले, किंवा वजाबाकी करू शकतो तुम्ही साईडला. 750 आलं. 750 आहे का? किती नंबरला आहे? 6 नंबरला. कोणता टाईप झाला आता हे? 0.136. ह्याला 5 ने भाग जातो ना 125ला. ज्या संख्येच्या डिनॉमिनेटरला 5 ने भाग जाऊ शकतो किंवा 2 ने भाग जाऊ शकतो, ते सगळे काय असतात? टर्मिनेटिंग असतात. मग ह्यातलं मग अशी आपण पाहिलं, हे टर्मिनेटिंग आहे. हे टर्मिनेटिंग आहे का? हे टर्मिनेटिंग होतं ना हे. हा नंबर पण ह्याला आता आपण पाहिलं कोणतं आहे हे? टर्मिनेटिंग आहे, कारण त्याला 5ला भाग जातो त्याला. कळलं का काय झालं? शेवटचा नंबर काय? त्याला 2 ने भाग जाईल का? 6ला 2 ने भाग जातो का ह्या नंबरला? मग ते कोणत्या टाईपचं असणार आहे? 11/7. बघू आता. हा सांगा आता कशाने भाग जाईल? 6 1 किती राहिले? 5 राहिले. पॉईंट दिले तर 0.50 झालं. सांगा. 6 8 48. किती राहिले? 2. किती झालं आता? 20. आता काय होणार? 6 18. मग काय होणार इथं? परत काय ना? 6 20 झालं ना? 18 येणार इथं. परत किती राहतं इथं? 2 2 येते ना ह्याच्यामध्ये. काय होतं तिथं? रिकरिंग टाईपमध्ये आलं ना ते? नॉन टर्मिनेटिंग आलंय का? मग काय नाही रे, 1.8333 रिपीट होतं ना याच्यामध्ये. मग हे काय झालं? नॉन टर्मिनेटिंग आहे, परंतु काय आहे? रिकरिंग आहे. कुठलं दुसरं? बाकी किती राहिले आपली? बाकी सगळं सोडून जाईल. बाकी किती राहिली? बाकी 0 असल्यावरती काय असणार आहे? टर्मिनेटिंग. इथं बाकी 0 येणार आहे का प्रत्येक वेळेस? मग ते काय असणार? नॉन टर्मिनेटिंग. आणि वरती रिपीट रिपीट होते म्हणून काय? रिकरिंग येणार आहे पुढचं. ज्याच्यामध्ये बाकी शून्य आहे त्याला काय म्हणणार आपण? ज्याच्यामध्ये बाकी 0 आले काय झालं? टर्मिनेटिंग. ह्याच्यामध्ये शेवटी 0 आलं, मग काय येणार इथं? इथं 0 आलं ना? टर्मिनेटिंग. ह्याच्यामध्ये 0 येते का? नाही. परंतु हे रिपीट रिपीट होते ना, मग नॉन टर्मिनेटिंग काय येणार आहे? रिकरिंग. बाकी सगळं सोडून द्या डोक्यातून. काय एवढं काय तुम्हाला नाही, भागाकार करायचं फक्त. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचे. कसं लिहिणार आता ह्याला? 127 भागिले 200 करायचे. काय करणार आपण? भागाकार करू शकतो ना डायरेक्ट. 200 समजा भागाकार केलं तरी चालेल ना. तसं तर बऱ्याच मेथड आहेत करायला. 2 ने भागिले करून त्याला पॉईंट फक्त द्यायचे, 2 लेफ्ट साईडला सरकवायचे. 127 भागिले 200. पण शाळेवाले तुम्हाला मेथड मागितली त्यांनी, तर भागाकार करून तुम्हाला दाखवावंच लागणार आहे नाही का? 200 ने भाग जाईल का? 200चा पाडा तयार करणं सोपं आहे ना. 2चा पाडा त्या बघतो, 2 शून्य लिहायचे पुढं. 200 पाड्याने भाग जाईल का? नाही, लहान संख्या आहे. मग काय लिहायचं? 1270. इथं पॉईंट घेतलं तर काय येणार? 1270 झालं. पॉईंट घेतल्यावरती एक 0 आपण लिहू शकतो. मग 200च्या पाड्यात आहे का 1200च्या आसपास संख्या? किती नंबरला आहे? बेसक 12 आणि त्यापुढे 2 शून्य. किती राहिलं? 70 राहिलं. 1 शून्य वाढवला. किती झालं? 700 झालं. आता काय होईल? 6 आणि त्यापुढे 2 शून्य, 600. किती राहिले शिल्लक? 100 राहिले. त्यापुढे 1 शून्य घेतलं, किती झाले? 1000. किती नंबरला घ्यायचं? 5 नंबरला. किती झालं मग? 0 राहिलं. मग काय येणार आहे? 600 0.635 येणार आहे. ठीक आहे. हे कोणत्या टाईपचं असणार आहे? टर्मिनेटिंग. दुसरं बघा आता. पंचवीस भागिले 99. 99चं पाडा येईल का तयार करायला? 100च्या पाड्यातून काय करायचं? एक एक मायनस करायचं.
जेवढ्या नंबरची संख्या आहे तेवढं मायनस करू शकतो आपण. 5 नंबरचे काढायचे तर 99च्या पाड्यातलं 500तून 5 मायनस करायचं. 9 नंबरचं काढायचं असेल तर 900तून 9 मायनस करायचं. लिहायचं तर लिहू शकता तुम्ही, काय अडचण नाही. भाग जाईल का 25 डायरेक्ट? नाही. इथं मग काय घेणार 0 0 मग 25 शिल्लक राहिलं, पॉईंट दिला, मग किती झालं 250. किती नंबर संख्या येईल 250 पेक्षा लहान? 200. 3 नंबरला घेतलं 300च्या आसपास येईल ना. मग 2 नंबरला काय येणार आहे 100. 200तून किती वजा करायला लागतील? 2 वजा करायचे, किती येणार 198. हे 2 आणि ते 50 किती येणार 52. 520 पेक्षा लहान संख्या आहे कोणती? पाडा येत नसेल ना तर तुम्हाला मी काय सांगितलं तयार करा पाडा. तेवढा विचार करा, जास्त वेळ जावतो नाही तर. 100 मधून 1 वजा करायचं. 100 मधून 2, सॉरी 200 मधून 300, 400, 500 मधून 5, 600 मधून 6, 700 मधून 800 मधून मायनस करायचे, 900 मधून, ठीक आहे. आणि 1000 मधून काय मायनस करायला लागतील मग 10 ते 990 येणार आहे. सांगा इथं काय करायचं याच्यामध्ये 99. इथं किती येणार 198 येणार. परत 297. 4 गेले किती राहणार 396. एक एक कमी करायचं इथं. 400 काय येणार आहे 95. 594. 693. 792 आणि 800 काय येणार आहे 91. 990. कशाने भाग जाईल का आता? 520 पेक्षा लहान संख्या आहे कोणती? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 520 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 495. किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे. 495. किती शिल्लक राहिले ते 20 आणि इकडचे 5, 25 राहिले. आता 250 झालं. 250 पेक्षा लहान संख्या कोणती आहे का? 250 पेक्षा लहान संख्या किती आहे? किती नंबरला आहे ते? 2 नंबरला. किती येणार 198. परत किती शिल्लक राहिलं 52. 520 होणार. परत यापेक्षा लहान संख्या कोणती आहे? 5 नंबरचीच आहे ना. मग काय रिपीट होतं त्याच्या ह्याच्यामध्ये? मग काय येणार आहे त्याच्यामध्ये? उत्तर काय येणार याचं? 0.25चं काय येणार? बरं, कोणत्या टाईपचं झालं ते? नॉन टर्मिनेटिंग रिकरी. ओके, करता येईल ना पुढचं मला?